आपल्या लाडक्या बाप्पाचं आज घरोघरी आगमन होतंय। राज्यभर गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय आणि विधिवत पूजा आणि परंपरेप्रमाणे लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे। आणि त्यानंतर पहाटे 6 वाजल्यापासून राजाचं भाविकांसाठी दर्शन खुलं झालंय। चरणस्पर्श आणि मुखदर्शन अशा 2 रांगांद्वारे गणेश भक्त लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहेत। मुंबईमधले हे मानाचे गणपती लालबागचा राजा, गणेश गल्लीचा राजा आणि चिंतामणीचा गणपती या तिन्ही बाप्पांच्या दर्शनासाठी आज पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। भाविकांनी लांबच लांब रांगा लावलेल्या आहेत। पहाटे 6 वाजल्यापासून लालबागच्या राजाचं दर्शन खुलं झालेलं आहे। थेट जाणार आहोत लालबागला। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। विनायक, कसा उत्साह आणि मंगलमय वातावरण तुम्ही अनुभवताय? रुशाली बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर गणेशाची प्राणप्रतिष्ठापना जी आहे ती प्रत्येक ठिकाणी झालेली आहे। मुंबईतला प्रसिद्ध असा लालबागचा राजा, त्याची सुद्धा प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती साहजिकच सकाळपासूनच आपल्याला पाहायला मिळते। लालबागचा राजा हा प्रसिद्ध गणपती मुंबईतला आहे, त्यामुळे देशभरातले भाविक जे आहेत ते या ठिकाणी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात। आज सकाळपासूनच चरणस्पर्श आणि मुख दर्शनाचे रांग जे आहेत ते खुल्या करण्यात आलेल्या आहेत आणि मोठी गर्दी पाहायला मिळते। यंदा लालबागच्या राजाच्या मागीच आपण जर पाहिलं तर मयूर महल जे आहे ते साकारण्यात आलेलं आहे आणि लालबागचा राजा जो आहे तो मयूर आसनावरती विराजमान यंदा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। खास वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर लालबागच्या राजाच्या माथ्यावरती सोन्याचा मुकुट जो आहे तो या ठिकाणी यंदा लावण्यात आलेला आहे आणि तो मुकुट जो आहे तो रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने देण्यात आला। त्यामुळे हे सगळे आकर्षक देखावे जे आहेत ते लालबागच्या राजाच्या आजूबाजूला आहेत। तर मोठ्या संख्येने भाविकांनी सुद्धा गर्दी जी आहे ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी केलेली आपल्याला पाहायला मिळते। लालबागच्या राजाचं 91 वर्ष जे आहे ते यंदा आहे आणि मंडळाकडून सगळी तयारी चोख करण्यात आलेली पाहायला मिळते आणि भाविकांनी सकाळपासूनच मोठ्या संख्येने गर्दी केलेली